मी इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे। ही कैरी मी कापून घेत आहे। जास्त आंबट असलेली कैरी घ्यायची नाहीये। आता याची साल काढून घ्यायची आहे। तसाच आता आंबा सुद्धा कापून घ्यायचा आहे। आंबा कापून घेतलेला आहे। आता मी कैरी सुद्धा कापून घेत आहे। आज मी तुम्हाला आंब्यापासून फ्रुटी बनवून दाखवत आहे। 2 आंबे घेतले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही जर मोठी कैरी असेल तर अर्धीच कैरी वापरा आणि जर खूप आंबट असेल तर त्याच्यापेक्षा पण कमी वापरली तर चालेल, कारण फक्त टँगी फ्लेवर येण्यासाठीच कैरीचा वापर करायचा आहे। मी ते 2 आंबे घेतलेले आहेत आणि एक मोठी कैरी घेतली होती, तर मी त्याच्यातली थोडीशी कैरी बाजूला काढत आहे। अर्धा कप मी बाजूला काढत आहे। याच्यापासून मी दुसरं एक ड्रिंक तुम्हाला करून दाखवत आहे। आता कैरी आणि आंबा हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यात मी 1 कप साखर घालत आहे। वाटण्यासाठी मी थोडंसं पाणी घालत आहे। हे आता एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इतकं बारीक मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे। वाटताना अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीयेत, प्लेन अगदी वाटून घ्यायचं आहे। जर गुठळ्या राहिल्या असतील तर तुम्ही परत मिक्सरमध्ये हे वाटून घ्या। हे वाटलेलं मिश्रण आहे ते कढईत ओतायचं आहे। मिक्सरमध्ये जे उरलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी घालत आहे। आता हे पाणी वाटलेल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। वाटलेलं जे आंब्याचं मिश्रण आहे ते आपल्याला आता गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला थोडासा घट्टपणा येत नाही आणि शाईन येत नाही आहे तोपर्यंत हे शिजवायचं आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। आता याला उकळी पण आलेली आहे आणि याचा कलर पण बघा कसा चेंज झालेला आहे आणि थोडंसं हे पातळ सुद्धा झालेलं आहे आणि हे जास्त शिजवायचं नाहीये, फक्त ट्रान्सल्युशन होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे बघा कडेला असा चिकटत चाललं आहे, याचा अर्थ ते शिजत चाललेलं आहे। आणि चमच्याला पण बघा असं चिकटलेलं आहे, याचा अर्थ की आपली ही प्युरी परफेक्ट झालेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि आता हे थोडं थंड करून घ्यायचं आहे। आंब्याचं मिश्रण जे फ्रुटीसाठी केलेलं आहे ते आता गार झालेलं आहे आणि ते आता गाळून घ्यायचं आहे। गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे याच्यामध्ये जर समजा काही गुठळ्या राहिल्या असतील किंवा आंब्याच्या ज्या रेषा असतात त्या जर राहिल्या असतील तर निघून जातील आणि पिताना तोंडात येणार नाहीत, म्हणून हे गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये 4 कप पाणी घालायचं आहे। 2 कप, 3 कप आणि हा 4 कप। 1 कप जर घट्ट पल्प असेल तर 4 कप पाणी घालायचं आहे। आता हे मिश्रण बघा फ्रुटी सारखं झालेलं आहे, जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही बघा। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेत आहे। मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे। फ्रुटीसाठी सुद्धा बघा मी ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ घालायचा आहे आणि ही थंड केलेली फ्रुटी ह्याच्यामध्ये घालायची आहे। फ्रुटी अगदी बाहेर मिळते ना, अगदी तशीच झालेली आहे। कलर पण बघा, हापूस आंबा घेतल्यामुळे याचा कलर सुद्धा अगदी पिवळसर झालेला आहे। याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही आहे किंवा कुठला फूड कलर नाही आहे। बघा हे ओरिजिनल कलरमध्ये तुम्हाला फ्रुटी घरीच कशी बघा तयार करायची आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आणि प्यायला सुद्धा सेम बाहेरची फ्रुटी मिळते तशीच झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। ज्यूस ठेवण्यासाठी मी काचेचा एक जार घेतलेला आहे। आता हा ज्यूस मी याच्यामध्ये ओतत आहे। मी आता तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं सुद्धा एक कैरीचं ड्रिंक करून दाखवत आहे। त्याच्यासाठी बघा इथे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे। आता हे पाणी बघा मी जास्त गरम करून घेतलेले नाहीये। मी गॅस बंद करत आहे। कैरीचं ड्रिंक बनवण्यासाठी पाव कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 कप मी गरम पाणी घेत आहे। हे गरम पाणी या साखरेमध्ये आपल्याला घालायचं आहे। गरम पाण्यामध्ये साखर आता विरघळवून घ्यायची आहे। बघा माझ्याकडे सब्जा आहे तर मी ह्याच्यामध्ये सब्जा घालणार आहे। तर इथे बघा 1 चमचा सब्जा मी घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे। आता सब्जा फुलेपर्यंत आपल्याला हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि साखर सुद्धा या पाण्यामध्ये चांगली विरघळवून घ्यायची आहे।
कैरीपासून मी एक ड्रिंक तयार करून दाखवत आहे. त्याच्यासाठी बघा, फ्रुटी बनवताना मी त्या कैरीमधला थोडंसं अर्धा कप कैरी बाजूला काढून घेतली होती. तर आता त्या कैरीपासून मी जी ड्रिंक बनवत आहे. तर याच्यासाठी बघा, इथे मी अर्धीच मिरची घेतलेली आहे. ही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. अर्धा टीस्पून पुदिन्याची पेस्ट आहे, ती घालत आहे. जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही फ्रेशवाला पुदिनासुद्धा इथे वापरू शकता. हिचं मिश्रण वाटण्यासाठी इथे बघा, पाव कप मी पाणी घेतलेलं आहे आणि आता ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कैरी आणि पुदिन्याचं बघा मिश्रण किती मी बारीक वाटून घेतलेलं आहे. सब्जा आणि साखर मिक्स केलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये हे वाटलेलं कैरीचं आपण मिश्रण घालायचं आहे. कैरीचं सरबत, झटपट सरबत आपलं तयार झालेलं आहे. जास्त वेळ लागत नाही, शिजवायची गरज नाही आहे. तुम्ही ताबडतोब असं उन्हाळ्यामध्ये करून हे ड्रिंक पिऊ शकता. आणि सब्जा तर थंडच आहे, शरीरासाठी फायदेशीर आहे. कैरीचं सरबत ग्लासमध्ये ठेवण्यासाठी मी ग्लासच्या कडेला असं लिंबूचं ज्यूस लावून घेत आहे. ते मी प्लेटमध्ये साखर घेतलेली आहे आणि कपला किंवा ग्लासला असं पूर्ण कडेला अशी साखर लावून घ्यायची आहे. सरबत कसं तयार करायचं ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत. तुम्हाला जेवढं थंड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बर्फाचे खडे घाला. हे जे कैरीचं आपण सरबत करून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्या ग्लासामध्ये घालायचं आहे. पाव टीस्पून मी चाट मसाला घालत आहे आणि अर्धा लिंबू. कैरीचे छोटे काप करून घेतलेले ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत. फ्रुटी मी टेस्ट करत आहे. बाहेर मिळते तशीच सेम ही फ्रुटी लागते. तुम्ही नक्की या पद्धतीनं फ्रुटी करून बघा. कैरीचा ज्यूस सुद्धा मी आता टेस्ट करून बघत आहे. तर हे तर खूपच टेस्टी आहे. तुम्ही दोन्ही ड्रिंक एकदा नक्की करून बघा. फ्रुटी आणि कच्च्या कैरीचं सरबत असं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की हे करून बघा. उन्हाळ्यामध्ये थंडकर काहीतरी प्यावंसं वाटतं त्यावेळेला हे झटपट होणारं ड्रिंक आहे. आणि फ्रुटी 5 ते 6 महिने टिकवून प्रिझर्व करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगर घाला आणि एअरटाईट बॉटलमध्ये तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवू शकता. ती खराबही होत नाही आणि 6 महिने टिकते सुद्धा. तुम्हाला अशी चिकन पिण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवस ही अशी करून ठेवली तर ती फ्रीजमध्ये 5-6 दिवस आरामात टिकते. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.